नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लापशी। तर इथे मी 1 वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे, 1 वाटी गूळ आणि त्यासोबत काही सुके मेवे घेतलेले आहेत। तर मी सुकं खोबरं घेतलेलं आहे पातळ काप करून। त्यानंतर इथे काही बदामाचे काप घेतलेले आहेत, त्याचबरोबर वेलची घेतलेली आहे आणि बरंचसं आपल्याला अजून काही लागणार आहे। तर बनवायला सुरुवात करूया अतिशय सोप्या सरळ पद्धतीने। तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी मोठा 1 चमचा भरून तूप घालणार आहे आणि हे तूप छानपैकी असं वितळून घ्यायचं आहे। तर तूप आपलं छानपैकी वितळलेलं आहे। त्यामध्ये आपण एक लापशीचा रवा घालणार आहोत आणि तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे जोपर्यंत हा छान फुलत नाही। लापशीचा रवा आपल्याला मीडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे जळणार नाही आणि मस्तपैकी हा छान असा फुलून येईल। तर आपण मीडियम गॅसवरच याला छानपैकी फ्राय करून घेणार आहोत। रवा छान फुलेपर्यंत आपण साईडला इथं 3 वाट्या पाणी ठेवलेलं आहे। तर 1 वाटी आपला लापशीचा रवा होता, तर त्यासाठी मी 3 वाट्या पाणी ठेवलेलं आहे। तर हे माप एकदम ॲक्युरेट आणि परफेक्ट आहे। तर इथे बघू शकता आपला रवा सुद्धा छानपैकी असा फुललेला आहे। तर यामध्ये आपण उकळलेलं पाणी घालणार आहोत। तर 1 वाटी लापशीच्या रव्यासाठी 3 वाटी पाणी असं घालणार आहोत आपण। तर अशा टेजपर्यंत हा रवा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तर रवा छान फ्राय झालेला आहे आणि पाणी सुद्धा छान असं खळखळीत उकळलेलं आहे। तर आपलं पाणी घालून झालेलं आहे। तर याला छानपैकी असं शिजून घेणार आहोत। तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजून घेऊ शकता, पण मी कमी असल्यामुळं कढईमध्येच बनवत आहे। तर याला मऊ असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरच याला छानपैकी असं शिजून घ्यायचं आहे, म्हणजे छान मधोमध शिजलं जातं। तर आपण मऊ असं शिजून घेणार आहोत। तरी इथं पूर्ण 15 मिनिटं झालेली आहेत आणि मंद गॅसवर मी हे 15 मिनिटं छान मऊ असं होईपर्यंत शिजून घेतलेलं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही, मी 3 वाट्या पाणी घातलेलं होतं, तर 3 वाट्या पाण्यामध्ये हे परफेक्ट असं शिजलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला चिमूटभर घालायचं आहे मीठ। कुठल्याही गोड पदार्थामध्ये जर आपण चिमूटभर मीठ घातलं तर त्याची चव अप्रतिम येते आणि दुपटीने येते। तर यामध्ये आपण आता काही जिन्नस घालणार आहोत। तर सर्वप्रथम आपण घालणार आहोत यामध्ये गूळ। तर 1 वाटी गूळ आहे हा आणि छान असा वितळून होईपर्यंत मिक्स करायचा आहे। तर इथं गूळ छान असा वितळून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके मेवे आणि विलायची घालायची आहे। तर इथं मी खोबऱ्याचे काप, बदामाचे काप आणि वेलची घेतलेली आहे। हे सर्व जिन्नस यामध्ये घालायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता अतिशय छान अशी आपली लापशी तयार होत आहे। तर यामध्ये आता झाकण ठेवायचं आहे आणि असंच आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। तर झाकण ठेवणार आहोत आपण। तर छान असं मिक्स करून झालेला आहे आणि गुळाचं पाणी सुद्धा सुटलेलं आहे, त्यामुळे आपण एक वाफ काढून घेणार आहोत। अजिबात तुम्ही इथं बघू शकता कुठेही चिटकलेलं नाही आणि मी 3च वाट्याचा पाण्याचा वापर केलेला आहे। तर गुळाचं सुद्धा पाणी वितळल्यामुळे थोडंसं लपलपीत वाटत आहे। तर एक छान अशी वाफ काढून घेणार आहोत आणि मग सुमधुर अशी लापशी आपली खाण्यासाठी रेडी होणार आहे। तर इथं छानपैकी अशी एक वाफ आपली काढून झालेली आहे। तर इथं बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली लापशी तयार झालेली आहे। तर सर्व करून घेणार आहोत। तर याचा कलर, टेक्स्चर तुम्ही बघू शकता अतिशय छान अशी झालेली आहे। सर्व करून घेणार आहोत।
तर रेडी झालेली आहे आपली मऊ लपलपीत अशी गुळाची लापशी. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.